जळगाव जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे या ठिकाणी तरसोद असोदा बायपासचा भराव खचला होता। आज मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या पुलाची आपण बघू शकतात की पाहणी करण्यात येत आहे। आपण बघू शकतात की कशा प्रकारे या ठिकाणी जळगाव जिल्ह्याला 2 दिवसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या संपूर्ण पुलाची पाहणी करण्यात येत आहे। या ठिकाणी जर विचार केला तर काही दिवसापूर्वीच या पुलाचं काम या ठिकाणी करण्यात आलं होतं, मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या पुलाला तडे पडल्यामुळे आपण बघू शकतात की मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी घटनास्थळाचा आढावा या ठिकाणी घेत आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज या संपूर्ण पुलाची पाहणी करण्यात येत आहे। सप्टेंबर महिन्यातच या पुलाचं या ठिकाणी लोकार्पण करण्यात आलं होतं, मात्र कुठेतरी या ठिकाणी हा पूल याला संपूर्ण तडे या ठिकाणी पडलेले आहे। आज या ठिकाणी दिल्लीची टीम या ठिकाणी आता दाखल होणार असून नेमकं काय या ठिकाणी या पुलासंदर्भात करता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र प्रशासकीय यंत्रणांवर या ठिकाणी मंत्री असतील यांनी नाराजी व्यक्त केली आहे। 3 दिवस वाहतुकीसाठी हा संपूर्ण पूल या ठिकाणी बंद करण्यात आला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।